सोलापूर ग्रामीण पोलीस अलर्ट। 6 देशी पिस्तूल अन 35 जिवंत राऊंड जप्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अलर्ट झाले असून स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या टेंभुर्णी येथे ठाकलेल्या दाढीमध्ये 6 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 35 जिवंत राऊंड असा 3,07,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात चौघांना जेरबंद करण्यात आले। सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाला खबऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार टेंभुर्णी येथील हॉटेलच्या परिसरात 19 एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला। सायंकाळी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची अंगझडती घेण्यात आली। यात त्यांच्याकडून 2 अवैध देशी बनावटीचे पिस्तूल आणि 9 जिवंत राऊंड मिळाले। त्यांच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात भारतीय हत्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। अटक केलेल्या दोघांच्या कबुलीवरून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 पिस्तूल 9 जिवंत राऊंड जप्त केले। तसेच त्या तिघांनी पिस्तूल विक्री केलेल्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1 गावठी पिस्तूल आणि 7 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले। अशी एकूण 6 पिस्तूल आणि 35 जिवंत राऊंड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागले। चौघांना जेरबंद करण्यात आले। दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही दोघे व आमचा अजून एक मित्र असे तिघे काही दिवसांपूर्वी ऊसतोडी कामगार आणण्यासाठी धुळे जिल्ह्यात गेलो असता तेथे आम्हास मध्य प्रदेश सीमेवरील उमरटी गावात देशी बनावटीचे पिस्तूल व राऊंड विकत मिळत असल्याची माहिती मिळाली। तेथून 6 गावठी पिस्तूल व 35 जिवंत राऊंड लोकांना विक्री करण्यासाठी घेऊन आलो अशी कबुली दिली।